तर आजच्या दिवसातली आणखीन एक दुसरी महत्त्वाची बातमी ती म्हणजे महायुतीच्या नेत्यांची आज दिल्लीमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे। शिंदे, फडणवीस, अजित पवार दिल्लीमध्ये जाण्याची शक्यता आहे। लोकसभेचं जागावाटपाचं आणि मनसे भाजप युती संदर्भात चर्चेची शक्यता वर्तवली जाते। अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। अक्षय। ऋषाली, खरं तर महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा जो आहे तो अद्याप कायम असल्याचं पाहायला मिळतंय। जवळपास 40 ते 42 जागांवरती महायुतीतल्या तिन्ही महत्त्वाच्या पक्षांचं एकमत झालेलं असताना काही जागांवरती अद्यापही तोडगा जो आहे तो महायुतीत निघालेला नाहीये। त्यामुळे लवकरात लवकर आपले उमेदवार जाहीर करणं हे मोठं आव्हान जे आहे ते आता महायुतीसमोर असणार आहे। त्यामुळे महायुतीतल्या महत्त्वाच्या तिन्ही नेत्यांची बैठक जी आहे ती लवकरच आज दिल्लीत होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा दिल्लीवारी करतील अशी शक्यता जी आहे ती राजकीय वर्तुळात वर्तवली जाते। आणि दुसरीकडे मनसे हा चौथा पक्ष जो आहे तो महायुतीत सामील होण्याची चिन्ह जी आहे ती आता दिसायला लागलेली आहेत। राज ठाकरे हे अमित शहांची भेट घेण्याकरता दिल्लीत पोहोचलेली आहेत। त्यामुळे राज्यातली राजकीय समीकरणं जी आहेत ती मोठ्या प्रमाणात बदलणार आहेत। त्यामुळे या सगळ्या राजकीय समीकरणांवरती चर्चा करण्याकरता हे तिन्ही नेते जे आहेत ते अमित शहा जे भाजपचे प्रमुख नेते आहेत त्यांची भेट घेण्याची शक्यता आहे। आणि त्याच सोबत त्यांच्या बैठकीमध्ये हा संपूर्ण महायुतीचा जागा वाटपाचा तिढा जो आहे तो सुटणार का हा देखील प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे। त्यामुळे आज तिन्ही नेते जे आहेत ते दिल्लीवारी करण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।